Hello friends, welcome to Sarthi classes. Today we are going to learn very interesting topic, errors in use of noun. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नाउन, टाइप्स ऑफ नाउन तसेच सिंग्युलर अँड प्लुरलचे आपण काही रूल्स अभ्यासलेले आहेत. तसेच आज आपण एरर्स इन यूज ऑफ नाउन याचा आपण स्टडी करणार आहोत. नाउनचा यूज करताना आपल्याकडून काही एरर्स होत असतात. सिंग्युलर अँड प्लुरल नाउन्स तसेच आर्टिकल्स, पजेसिव्ह साईन यांच्यामध्ये आपल्याकडून काही एरर्स होतात. तर ते आता आपण बघणार आहोत. फर्स्टली वी हॅव टू सी सिंग्युलर अँड प्लुरल नाउन्स. सुरुवातीला आपण सिंग्युलर अँड प्लुरल नाउनमध्ये काय एरर्स होतात ते बघू. सिंग्युलर नाउन असेल तर आपण सिंग्युलर व्हर्बचा यूज करतो, इज, वॉज, हॅज, हॅड. तसेच प्लुरल नाउन असेल तर प्लुरल व्हर्बचा यूज करतो, आर, वेअर, हॅव, हॅड. आपल्याला टाइप्स ऑफ नाउन माहिती. फर्स्टली प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन ऑलवेज सिंग्युलर असतं. तसेच कॉमन नाउन. कॉमन नाउन जर असेल तर सिंग्युलर अँड प्लुरल असतं ते. कलेक्टिव्ह नाउन सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर कधी असते? ज्यावेळेस युनिटी वर्क असेल. तसेच प्लुरल कधी असते? ज्यावेळेस सेपरेट वर्क असेल. तसेच ॲबस्ट्रॅक्ट नाउन ऑलवेज सिंग्युलर असते. मटेरियल नाउन सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर कधी असते? ज्यावेळेस मेडअप ऑफचा सेन्स असेल. मेडअप ऑफ ह्या अर्थाने ते सिंग्युलर असते. तसेच काउंटेबल ह्या अर्थाने ते प्लुरल असते. इन जनरल काउंटेबल नाउन असेल तर ते सिंग्युलर अँड प्लुरल असते. अनकाउंटेबल नाउन असेल तर ते सिंग्युलर असते. परंतु काही नाउन असे असतात बोथ काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन असतात. ते सिंग्युलर पण असतात व प्लुरल पण असतात. फर्स्टली वी हॅव टू सी सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउनमध्ये काही नाउन असे असतात. फर्स्टली मिनिंग अँड फॉर्म सिंग्युलर. असे काही नाउन असतात तर त्यांचा मिनिंग आणि फॉर्म ही दोन्ही पण काय असतात? सिंग्युलर असतात. फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन, होमवर्क, क्लासवर्क, पोएट्री, मशिनरी, ज्वेलरी, सिनरी एसेट्रा. हे नाउन सिंग्युलर असल्यामुळं यांना यस किंवा इएस लागत नाही. म्हणजे इन्फॉर्मेशन्स असं होणार नाही किंवा होमवर्क्स असं होणार नाही. तसेच आपल्याला माहिती सिंग्युलर नाउन असेल तर सिंग्युलर व्हर्ब असतं. फॉर एक्झाम्पल आवर होमवर्क वॉज व्हेरी डिफिकल्ट येस्टरडे. आता या ठिकाणी होमवर्क ही सिंग्युलर नाउन असल्यामुळे वॉज ही सिंग्युलर व्हर्बचा या ठिकाणी यूज केलेला आहे. तसेच सेकंड एक्झाम्पल दिअर ज्वेलरी इज व्हेरी फॅशनेबल. तसेच आता आपण सेकंड बघू मिनिंग सिंग्युलर बट फॉर्म प्लुरल. म्हणजे काही नाउन असे असतात तर त्यांचा मिनिंग, त्यांचा अर्थ सिंग्युलर असतो पण त्यांचा फॉर्म प्लुरल असतो. म्हणजे ते दिसताना प्लुरल दिसतात. फॉर एक्झाम्पल न्यूज या ठिकाणी यस आलेला आहे म्हणजे हा दिसताना हे नाउन प्लुरल दिसते परंतु ते काय असते? सिंग्युलर. त्यानंतर समन्स, गॅलोज एसेट्रा. फॉर एक्झाम्पल बघा द न्यूज. आता या ठिकाणी तुम्हाला यस दिसतो परंतु हे काय? सिंग्युलर नाउन आहे. सिंग्युलर नाउन असल्यामुळे आपल्याला सिंग्युलर व्हर्बचाच या ठिकाणी यूज करावा लागेल, इज. द न्यूज इज व्हेरी इंटरेस्टिंग. तर या ठिकाणी आरचा किंवा वेअरचा यूज चालणार नाही. तर या ठिकाणी तुमच्याकडून आर किंवा वेअरचा जर यूज जर झाला तर हे सेंटेन्स काय होईल? रॉंग होईल. तसेच सेकंड मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, सिविक्स, पॉलिटिक्स, फिजिक्स ही सर्व सब्जेक्टची नावं आहे. यांना या ठिकाणी यस दिसतो परंतु यस दिसतो म्हणून हे प्लुरल नसतात. ते जर ॲज अ सब्जेक्ट म्हणून जर असेल तर ते काय असतात? ऑलवेज सिंग्युलर. फॉर एक्झाम्पल फिजिक्स इज व्हेरी हार्ड सब्जेक्ट. आता या ठिकाणी फिजिक्स हे सब्जेक्टचं नाव आहे. सब्जेक्टचं नाव असल्यामुळं या ठिकाणी ते सिंग्युलर राहील
व त्याचा व्हर्ब पण काय येईल सिंग्युलर येईल. म्हणजे फिजिक्स इज व्हेरी हार्ड सब्जेक्ट. परंतु या ठिकाणी काही एक्सेप्शन आहे, काही अपवाद आहे. आता या ठिकाणी मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, सिविक्स हे ॲज अ सब्जेक्ट म्हणून जर नसल, त्यांना जर पजेसिव्ह प्रोनाऊन हिज, आवर्स, युअर्स जोडून जर येल असतील किंवा ते जर क्वालिटी या अर्थाने जर असेल तर ते काय असतात प्लुरल असतात. व ते प्लुरल जर असेल तर त्यांच्यानंतर काय येईल प्लुरल व्हर्ब येईल. फॉर एक्झाम्पल हिज फिजिक्स आर व्हेरी गुड. आता या ठिकाणी फिजिक्स हे सब्जेक्ट म्हणून आलेलं नाही, हिज फिजिक्स याचा अर्थ त्याची फिजिक्सची या ठिकाणी आपल्याला क्वालिटी लक्षात येते. म्हणून या ठिकाणी फिजिक्स नंतर इज न येता या ठिकाणी काय वापरलेलं आहे आर वापरलेला आहे. म्हणून या ठिकाणी हिज फिजिक्स आर व्हेरी गुड असं हे सेंटेन्स होईल. थर्ड, डझन, 100, 1000, मिलियन्स, स्कोर, स्टोन, फेअर एसेट्रा यांच्या अगोदर नंबर असेल तर ते सिंग्युलर असतात. आता बघा हे दिसताना आपल्याला कसे यांचा फॉर्म प्लुरल दिसतो, डझन, 100. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, डझन नंतर या ठिकाणी प्लुरल व्हर्बचा यूज करू शकतो. परंतु यांच्या अगोदर एखादा नंबर असेल, एखादी संख्या जर असेल तर ते काय असतात सिंग्युलर असतात. फॉर एक्झाम्पल आय हॅव बॉट 2 डझन बनानाज. आता या ठिकाणी डझन याच्या अगोदर काय आलेलं आहे 2 आलेला आहे, हा काय नंबर आहे म्हणून या ठिकाणी डझनचा डझन्स होणार नाही. या ठिकाणी 2 असेल, 1 असेल, 3 असेल, म्हणजे यांच्या अगोदर जर नंबर जर आला तर हे प्लुरल असत नाही, तर ते काय असतात सिंग्युलर असतात. ह्या ठिकाणी काही एक्सेप्शन आहे, काही अपवाद आहे. ते जर ऑफने जोडलेले असेल किंवा व नंबरने जोडेल नसेल, म्हणजे त्यांच्या अगोदर जर नंबर जर नसेल तर ते प्लुरल असतात. फॉर एक्झाम्पल ही बॉट डझन्स ऑफ बनाना. म्हणजे या ठिकाणी डझन हा वर्ड ऑफने जोडेल. डझनच्या अगोदर नंबर नसेल किंवा डझनच्या नंतर ऑफ असेल तर या ठिकाणी काय डझन्स होईल. किंवा 100 जरी असेल तर या ठिकाणी काय होईल हंड्रेड्स होईल, त्याच्या अगोदर जर नंबर जर नसेल तर. थर्ड रूल बघणार आहे आपण, मच, लिटल, क्वांटिटी ऑफ प्लस सिंग्युलर नाऊन. म्हणजे मच, लिटर किंवा क्वांटिटी ऑफ असेल तर त्याच्यानंतर काय असतं सिंग्युलर नाऊन. फॉर एक्झाम्पल माय फ्रेंड्स हॅव, या ठिकाणी मच येईल म्हणून मच नंतर जे नाऊन असेल ते काय राहील सिंग्युलर. नॉलेज हे काय सिंग्युलर नाऊन. माय फ्रेंड्स हॅव मच नॉलेज. म्हणजे या ठिकाणी मच ऐवजी लिटल जरी असता किंवा क्वांटिटी ऑफ जरी असता तर या ठिकाणी काय असतं या ठिकाणी सिंग्युलर नाऊन असतं. सेकंड आय बॉट अ क्वांटिटी ऑफ. आता या ठिकाणी काय राहील क्वांटिटी ऑफ येईल म्हणून वॉटर हे काय राहील या ठिकाणी सिंग्युलर नाऊन राहील. त्यानंतर फोर्थ, नाऊन प्लस प्रेपोजिशन प्लस सेम नाऊन. नाऊन नंतर प्रेपोजिशन असेल तर सेम नाऊन असतं आणि ते काय असतं सिंग्युलर नाऊन असतं. फॉर एक्झाम्पल वर्ड फॉर वर्ड. आता इथं वर्ड नंतर काय आलेलं फॉर हे प्रेपोजिशन आलेलं आहे, त्याच्यानंतर वर्ड हे सिमिलर वर्ड राहील आणि ते काय राहील सिंग्युलरमध्ये होईल, वर्ड्स होणार नाही. त्यानंतर आवर, आफ्टर आवर, डुअर टू डुअर. डुअरचं डुअर्स होणार नाही तर डुअर राहील. याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल नाऊन नंतर प्रेपोजिशन असेल तर सेम नाऊन असतं आणि ते काय असतं सिंग्युलर नाऊन असतं. फिफ्थ बघू आपण, कंपाऊंड वर्डमध्ये नंबर प्लस सिंग्युलर नाऊन. या ठिकाणी एखादा कंपाऊंड वर्ड असेल त्या ठिकाणी नंबर जर असेल त्याच्यानंतर काय असतं सिंग्युलर नाऊन. फॉर एक्झाम्पल अ 10 रुपी नोट. आता या ठिकाणी अ 10 रुपी नोट या ठिकाणी हा कंपाऊंड वर्ड आहे आणि या ठिकाणी 10 हा काय नंबर आहे म्हणून या ठिकाणी रुपी ही सिंग्युलर नाऊन होईल, रुपीज होणार नाही. त्यानंतर अ 2 आवर जर्नी, अ 5 इयर प्लॅन, अ 6 मॅन कमिटी, अ 6 मेंबर कमिटी विल इन्व्हेस्टिगेटिंग. ह्या ठिकाणी 6 हा नंबर आहे त्याच्यामुळं तसं 6 मेंबर कमिटी हे काय आहे एक कंपाऊंड नाऊन आहे, त्यामुळं या ठिकाणी मेंबरचं मेंबर्स होणार नाही कारण याच्या अगोदर 6 हा नंबर आलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कंपाऊंड वर्डमध्ये नंबर जर असेल तर त्याच्यानंतर काय असतं सिंग्युलर नाऊन असतं. ए मध्ये आपण सिंग्युलर नाऊनचा अभ्यास केला. आता या ठिकाणी बी आपण प्लुरल नाऊनचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट नाऊन प्लुरल बोथ मिनिंग अँड फॉर्म. म्हणजे काही नाऊन असे असतात की त्यांचे फॉर्म
व मिनिंग दोन्ही पण काय असतात, प्लुरल असतात. फर्स्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता या ठिकाणी यस आलेला आहे म्हणजे याचा फॉर्म पण काय आहे, प्लुरल आहे बघा. व तसेच हे नाऊन पण काय आहे, प्लुरल. सराउंडिंग्स, सेविंग्स, रिमेन्स, अर्निंग्स. म्हणजे या ठिकाणी यस जॉईन केलेला आहे म्हणून यांचा फॉर्म पण काय आहे, प्लुरल आहे. तसंच यांचा मिनिंगसुद्धा काय आहे, प्लुरल आहे. मग आता हे जर प्लुरल नाऊन जर असतील तर यांच्यानंतर वर्ब पण काय येईल, प्लुरल येईल. फॉर एक्झाम्पल, हीज सेविंग्स. हीज सेविंग्स या ठिकाणी सेविंग्स हे काय आहे, प्लुरल नाऊन आहे म्हणून या ठिकाणी आर ह्या प्लुरल वर्बचा आपल्याला यूज करता येईल. म्हणून या ठिकाणी हीज सेविंग्स आर व्हेरी स्मॉल. सेकंड, आवर सराउंडिंग्स ऑलवेज अफेक्ट अस. आता या ठिकाणी सराउंडिंग्स हे प्लुरल नाऊन आहे म्हणून या ठिकाणी अफेक्ट्स होणार नाही, कारण आपल्याला माहिती का या ठिकाणी जर सिंग्युलर नाऊन असेल तरच आपण या ठिकाणी यस किंवा यस जोडू शकतो, कारण हा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. सेकंड, सीझर्स, स्पेक्टॅकल्स, ट्राउझर्स, हेडफोन्स, क्लोथ्स, जीन्स. या नाऊनचा पण मिनिंग व फॉर्म हे दोन्ही पण काय आहे, प्लुरल आहे. परंतु कॉंग्रॅच्युलेशन, सराउंडिंग तसेच सीझर, स्पेक्टॅकल्स, ट्राउझर या दोघांमध्ये फरक आहे. कारण हे काय पियर आपल्या डोळ्यासमोर येत असते. स्पेक्टॅकल जर म्हटले, समजा आपण जर गॉगल जर म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर काय येते, एक पियर डोळ्यासमोर येते. हेडफोन्स, जर हेडफोन्स जर आपण डोळ्यासमोर जर घेतले तर आपल्याला पियर डोळ्यासमोर येत असते. तसेच यांचे आपण एक्झाम्पल बघू. सीझर्स आर व्हेरी शार्प. या ठिकाणी हे प्लुरल नाऊन असल्यामुळं आर हे प्लुरल व्हर्बचं या ठिकाणी यूज केलेलं आहे. तसेच माय स्पेक्टॅकल्स आर मिसिंग. तर या ठिकाणी हे प्लुरल नाऊन असल्यामुळं आर ह्या प्लुरल व्हर्बचा या ठिकाणी यूज केलेला आहे. तर यांच्यामध्ये एक्सेप्शन आहे, कारण हे पियरने पण असू शकतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कॉंग्रॅच्युलेशन्स, सराउंडिंग ह्या रूलमध्ये आणि ह्या रूलमध्ये आपल्याला थोडासा फरक दिसल. तर या ठिकाणी यांच्यामध्ये काही एक्सेप्शन पण आहे, तर ते कसे येते बघू आपण. अ पियर ऑफ ने नाऊन जोडेल असेल तर त्यांच्यानंतर सिंग्युलर व्हर्ब असते. फॉर एक्झाम्पल, अ पियर ऑफ स्पेक्टॅकल्स. स्पेक्टॅकल्स हे आपल्याला प्लुरल वाटतं, पण अ पियरने जोडलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काय येईल, सिंग्युलर व्हर्ब येईल. हॅज या ठिकाणी हॅव येणार नाही. अ पियर ऑफ स्पेक्टॅकल्स हॅज बीन फ्रेम. सेकंड, अ पेअर ऑफ सीझर्स इज न्यू. त्या ठिकाणी सीझर्स नंतर आर होणार नाही, कारण अ पेअरने जोडलेलं असल्यामुळं या ठिकाणी इज हे सिंग्युलर व्हर्बचा आपल्याला या ठिकाणी यूज करता येईल. आता आपण सेकंड रूल बघू. अ लॉट ऑफ, लॉट्स ऑफ, प्लेंटी ऑफ, द नंबर ऑफ, वन ऑफ, मोस्ट ऑफ, अ नंबर ऑफ, मेनी, फ्यू, सेव्हरल असे जर वर्ड असतील तर यांच्यानंतर काय असतं, प्लुरल नाऊन असतं. फॉर एक्झाम्पल, देर आर लॉट ऑफ, अ नंबर ऑफ, मेनी. आता या ठिकाणी किती लॉट ऑफ घेले, अ नंबर ऑफ घेले, मेनी घेले किंवा आपण फ्यू जरी घेतलं तर या ठिकाणी बुक होणार नाही, तर काय होईल, बुक्स होईल, कारण यांच्यानंतर काय असतं, प्लुरल नाऊन असतं. सेकंड, आय हॅव मेनी फ्यू फ्रेंड्स. म्हणजे या ठिकाणी मेनी घ्या किंवा फ्यू घ्या, याच्यानंतर जे नाऊन येईल ते काय येईल, प्लुरल येईल. फ्रेंड होणार नाही, तर फ्रेंड्स असाच या ठिकाणी प्लुरल नाऊन होईल. थर्ड रूल बघू आपण. इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, त्यानंतर द असेल तर त्याच्यानंतर काय असतं, प्लुरल नाऊन. फॉर एक्झाम्पल, आयदर ऑफ द बॉईज. आता या ठिकाणी आयदर ऑफ त्याच्यानंतर द आलेला आहे म्हणून बॉय होणार नाही, तर काय होईल, बॉईज होईल. सेकंड, इच ऑफ द गर्ल्स. या ठिकाणी गर्ल असं होणार नाही, कारण इच ऑफ नंतर द आलेला आहे म्हणून या ठिकाणी गर्ल न होता गर्ल्स होईल. फोर्थ, फ्रॅक्शन असेल तो डेसिमल मोर दॅन वन असेल तर त्याच्यानंतर काय असतं, प्लुरल नाऊन. फॉर एक्झाम्पल, इट टूक्स अस 1.5 hours. आता या ठिकाणी हा फ्रॅक्शन आहे आणि तो काय मोर दॅन वन आहे, आवर्स होईल, आवर होणार नाही, कारण या ठिकाणी त्याच्यानंतर काय असतं, प्लुरल नाऊन असतं. फिफ्थ, ॲडजेक्टिव्ह प्लस अँड प्लस ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याच्यानंतर प्लुरल व्हर्ब असतं. म्हणजे ॲडजेक्टिव्ह व ॲडजेक्टिव्ह हे दोन्ही जर अँडने जर जोडलेलं असेल तर ते काय होतं, प्लुरल नाऊन तयार होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय असतं, प्लुरल व्हर्ब. फॉर एक्झाम्पल,
समर अँड विंटर. समर अँड विंटर व्हॅकेशन आर कंपल्सरी इन आवर स्कूल. तर समर व विंटर या ठिकाणी हे दोन काय ॲडजेक्टिव्ह आणि ते अँडने जोडलेले, त्याच्यामुळे हे जोडून जे नाऊन तयार झालं ते काय होईल, प्लुरल नाऊन होईल. म्हणून या ठिकाणी प्लुरल व्हर्बचाच यूज केला जाईल, म्हणजे आरचा यूज केला जाईल. 6. द प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस प्लुरल व्हर्ब. द नंतर जर एखादा ॲडजेक्टिव्ह जर आलं तर त्याच्यानंतर काय असतं, प्लुरल व्हर्ब. फॉर एक्झाम्पल, द ब्लाइंड आर गिव्हन फूड. तर या ठिकाणी द ब्लाइंड हे काय ॲडजेक्टिव्ह आणि ते दनी जोडलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आर या प्लुरल व्हर्बचा या ठिकाणी यूज केलेला आहे. त्यानंतर 7 नंबरचा रूल, वन ऑफ, एनी ऑफ असेल तर त्याच्यानंतर काय असतं, प्लुरल नाऊन. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट वन ऑफ द. या ठिकाणी बुक्स म्हणजे बुक होणार नाही तर काय होईल, बुक्स होईल. आय वॉन्ट वन ऑफ द बुक्स. आपण सुरुवातीला सिंग्युलर नाऊनचा अभ्यास केला, त्यानंतर प्लुरलचा केला बीमध्ये. आता सीमध्ये आपण सिंग्युलर अँड प्लुरल नाऊन जे आहे त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट, नाऊन सिंग्युलर अँड प्लुरल बट फॉर्म नॉट चेंज. याचा अर्थ असे काही नाऊन असतात का ते सिंग्युलर पण असतात व प्लुरल पण असतात, परंतु त्यांचा फॉर्म चेंज होत नाही, म्हणजे त्यांना यस किंवा यस जोडला जात नाही. डिअर, शीप, फिश, पोलीस. तसेच आता या ठिकाणी नाऊनचं फंक्शन खूप महत्त्वाचं आहे, कारण काही नाऊन असे असतात का ते काउंटेबल पण असतात व अनकाउंटेबल पण असतात. मग त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना यस किंवा यस जोडला जातो, परंतु या ठिकाणी आपण फक्त असे नाऊन बघणार आहे, नाऊन सिंग्युलर अँड प्लुरल बट फॉर्म नॉट चेंज. तर यांचा फॉर्म चेंज होणार नाही व ते सिंग्युलर आणि प्लुरल असताना त्यांचा फॉर्म चेंज होणार नाही. फर्स्ट, आय सॉ अ शीप. अ म्हणजे काय, एक, म्हणजे या ठिकाणी फक्त एक शीप बघितली म्हणून या ठिकाणी हे काय राहील, सिंग्युलर नाऊन राहील. तसेच शीप आर सोल्ड चीपर दॅन गोल्ड. या ठिकाणी शीप हा प्लुरल या अर्थाने आलेला आहे, म्हणून या ठिकाणी आर या प्लुरल व्हर्बचा यूज केलेला आहे. थर्ड, द पोलीस ऑफ मुंबई इज व्हेरी फेमस. आता या ठिकाणी द पोलीस ऑफ मुंबई सिंग्युलर या अर्थाने आलेला आहे, म्हणून या ठिकाणी इज वापरलेला आहे. फोर्थ, द पोलीस हॅव अरेस्टेड थीफ. तर द पोलीस हा वर्ड हे नाऊन प्लुरल या अर्थाने आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हॅजचा वापर न करता हॅवचा केलेला आहे. नेक्स्ट, सेकंड, कलेक्टिव्ह नाऊन. ज्युरी, पब्लिक, टीम, कमिटी, गव्हर्नमेंट, ऑर्केस्ट्रा ही सर्व काय कलेक्टिव्ह नाऊन आहे. कलेक्टिव्ह नाऊन या ठिकाणी सिंग्युलर पण असतात व प्लुरल पण असतात. या ठिकाणी युनिटी जर दिसत असेल त्यांची, म्हणजे युनिटी वर्क दिसत असेल किंवा युनिटी या सेन्सने, युनिटी या अर्थाने ते सिंग्युलर असतात व सेपरेट वर्क असेल त्यांचं, सेपरेट या सेन्सने ते काय होतात, प्लुरल होतात. फर्स्टली, द टीम आर लुकिंग क्वाईट फिट. आता या ठिकाणी द टीम या ठिकाणी प्लुरल या अर्थाने, म्हणजे या ठिकाणी टीममध्ये प्रत्येकाच्या फिटनेसची या ठिकाणी इनडायरेक्टली काय करेल, माहिती दिलेली, म्हणजे सेपरेट असा याचा ठिकाणी अर्थ होईल, म्हणून या ठिकाणी हे काय होईल, प्लुरल नाऊन, म्हणून या ठिकाणी प्लुरलच वर्बचा वापर केला जाईल आरचा. सेकंड, द टीम हॅज वॉन द मॅच. द टीम यांचं वर्क कसं दिसतं, युनिटीमध्ये दिसतं, म्हणजे सर्वांना मिळून दिसतं, म्हणून या ठिकाणी हॅज या सिंग्युलर वर्बचा या ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, युनिटी वर्क ह्या अर्थाने ते सिंग्युलर असतात व सेपरेट वर्क या अर्थाने ते काय होतात, प्लुरल होतात. थर्ड, मटेरियल नाऊन. ग्लास, ब्रिक, सॉईल, ऑइल एसेट्रा. तो याच्यापेक्षा आपण अजून पण इतर मटेरियल नाऊन घेऊ शकतो. मटेरियल नाऊन जर असेल तर ते सिंग्युलर असतात. मेड अप ऑफचा सेन्स असेल, मेड अप ऑफ या अर्थाने ते सिंग्युलर होतात व काउंटेबल या अर्थाने ते सिंग्युलर अँड प्लुरल बोथ होत असतात. फॉर एक्झाम्पल, आय नीड अ ब्रिक टू एक्सप्लेन द क्वेश्चन. आता या ठिकाणी अ ब्रिक म्हणजे काय, एक ब्रिक आहे, म्हणून या ठिकाणी ही काउंटेबल या अर्थाने म्हणून या ठिकाणी काय झाला, ब्रिक झाला. सेकंड, 5,000 ब्रिक्स आर नीडेड टू रिपेअर द हाऊस. या ठिकाणी ब्रिक हे काउंटेबल या अर्थाने आलेलं आहे आणि ते एक
एकापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ब्रिक्स झाला. ब्रिक्स हे प्लुरल नाऊन झाल्यामुळं या ठिकाणी आर या प्लुरल वर्बचा यूज केलेला आहे. थर्ड, द ब्युटिफुल बंगलोज इज मेड अप ऑफ ब्रिक. आता या ठिकाणी मेड अप ऑफ या शब्दाने ते जोडलेलं आहे, म्हणजे मेड अप ऑफ याचा सेन्स आहे, म्हणून ब्रिकचा ब्रिक्स होणार नाही, तर ब्रिक हे सिंग्युलरच राहील. नेक्स्ट डी, बोथ काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. म्हणजे आपण सिंग्युलर नाउन बघितले, प्लुरल बघितले, तसेच सिंग्युलर प्लुरल पण बघितले. आता आपण बोथ काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउनचा आपण अभ्यास करणार आहोत. काही नाउन असे असतात की ते काउंटेबल असतात, काही अनकाउंटेबल असतात, परंतु काही अशा असतात की ते काउंटेबल पण असतात व अनकाउंटेबल पण असतात. अशा वेळेस या नाउनचं फंक्शन ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आपल्या सिंग्युलर व प्लुरलमध्ये खूप आपले एरर्स होत असतात. त्याच्यामुळं काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन बोथ दोन्ही पण जर असेल तर त्यांचा आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी काही बोथ काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउनचे काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ब्रेड, फ्रूट, हेअर. आता हे त्यांचे सिंग्युलर मिनिंग आहे, तर त्यांचे प्लुरल कसे होतात, कारण प्लुरल जनरल सेन्स प्लुरलचा कसा असतो, तसेच काही व्हेरियस टाईप्स किंवा कलेक्शन ऑफ नुसार त्या अर्थाने त्यांचा प्लुरल कसा होतो ते आपण बघू, कारण ते प्लुरल दोन पद्धतीने होत असतात. तर ते कसे होतात ते बघू आपण. आता या ठिकाणी समजा सिंग्युलर फॉर्म ब्रेड आहे, तर जनरल सेन्समध्ये त्याचा प्लुरल फॉर्म पण काय होईल, ब्रेड होईल. परंतु त्यांचे व्हेरियस टाईप्स दिला असेल ब्रेडचे, किंवा एक कलेक्शन ऑफ ब्रेड जर दिला असेल तर त्या ठिकाणी ब्रेड न होता ब्रेड्स होईल. ती कधी होईल बघा, समजा एकापेक्षा अनेक ब्रेड आहे, तर एक ब्रेड असेल तर सिंग्युलर ब्रेड होईल, एकापेक्षा अनेक जरी असेल तरी ब्रेड होईल. परंतु त्यांचे टाईप्स वेगवेगळे असतील, वेगवेगळ्या कंपनीचे जर ब्रेड्स जर असतील तर त्यावेळेस प्लुरल काय होईल, त्याचा ब्रेड्स होईल, ब्रेड होणार नाही. तसेच आपण फ्रूट, एक फ्रूट असेल तर आपण फ्रूटच म्हणू, एकापेक्षा अनेक फ्रूट असेल तरी आपण काय म्हणू, फ्रूट म्हणू. हे समजा एक आंबा आहे तरी फ्रूट होईल, एकापेक्षा अनेक आंबे जर असतील, अनेक मँगो जरी असेल तरी काय होईल, फ्रूट होईल. परंतु काही वेगळ्या टाईपचे फ्रूट असतात, म्हणजे मँगो वेगळे, ॲपल्स वेगळे, वेगवेगळ्या टाईपचे जर फ्रूट असतील तर त्यावेळेस प्लुरल फ्रूट न होता काय होईल, फ्रूट्स होईल. लक्षात आलं असेल, सिंग्युलर टू प्लुरल होताना जनरल सेन्स असेल, एक कॉमन जर आपलं कॉमनली या अर्थाने, जनरल या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी यस किंवा यस आपण जोडत नाही, परंतु व्हेरियस टाईप्स दिला असेल त्याचे, तसेच काही कलेक्शन जर दिलं असेल तर त्या ठिकाणी सिंग्युलर टू प्लुरल होताना काय होतं, यस किंवा यस जोडला जातो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव सम ब्रेड. सेकंड, आय हॅव बॉट व्हेरियस टाईप्स ऑफ ब्रेड्स. आता या ठिकाणी आय हॅव सम ब्रेड, माझ्या काही ब्रेड आहे, परंतु या ठिकाणी व्हेरियस टाईप्स दिले म्हणून ब्रेडचं काय होईल, ब्रेड्स होईल. जर व्हेरियस टाईप्स जर देल जर नसतं तर या ठिकाणी सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म काय आला असता, सारखा आला असता. थर्ड, हिज हेअर इज ब्लॅक. त्याचे जे केस आहे ते काय आहे, ब्लॅक आहे म्हणजे काळे. फोर्थ काय येईल, सी हॅज 2 ग्रे हेअर्स ऑन हर हेड. या ठिकाणी प्लुरल फॉर्म होईल आणि या ठिकाणी काय होईल, सिंग्युलर फॉर्म होईल. सेकंड, वर्ड, ट्रूथ, विजडम एसेट्रा. आता हे जर नाउन असेल तर यांचा सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म कसा होतो ते आता आपण अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी वर्ड हा जो शब्द आहे हा जर काउंटेबल या अर्थाने जर आला तर या ठिकाणी त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल होताना त्या ठिकाणी यस किंवा यस जोडला जाईल. परंतु अनकाउंटेबल या अर्थाने जर हे जर आले तर या ठिकाणी प्लुरलला यस किंवा यस आपल्याला जोडता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, ही हॅज गिव्हन मी वर्ड. त्याने मला एक शब्द दिलेला आहे, याचा अर्थ या ठिकाणी हे काय आहे, अनकाउंटेबल या अर्थाने, म्हणून या ठिकाणी वर्डचा वर्ड्स होणार नाही. सेकंड, वी हॅव टू राईट दिस लेटर इन 20 वर्ड्स. म्हणजे या ठिकाणी वर्ड हा जो शब्द आहे
हा काय येईल काउंटेबल या अर्थाने आलेला आहे, म्हणून या ठिकाणी 20 वर्ड्स एकापेक्षा अनेक म्हणून या ठिकाणी काय जोडला जाईल, यस जोडला जाईल प्लुरल होताना. त्यानंतर अजून आपण काही एक्झाम्पल बघणार आहे प्लुरल नाऊनचे. थर्ड, इन्फंट्री, नोबिलिटी, जेंट्री, कॅटल, पोल्ट्री, पीपल, हे सर्व प्लुरल नाऊन आहे. हे प्लुरल नाऊन जर असेल तर यांच्यानंतर पण काय राहील, प्लुरल व्हर्ब राहील. फॉर एक्झाम्पल, इन्फंट्री वेअर ऑर्डर टू अटॅक. आता इन्फंट्री हे काय प्लुरल नाऊन आहे, म्हणून या ठिकाणी वेअर या ठिकाणी यूज केलेलं आहे. द कॅटल वेअर ग्रेझिंग इन द फील्ड, या ठिकाणी हे प्लुरल नाऊन आहे म्हणून वेअर ह्या यूज केलेला आहे. थर्ड, द पीपल हॅव कॉट द थीफ. द पीपल हे प्लुरल नाऊन आहे म्हणून प्लुरल व्हर्बचा हॅवचा या ठिकाणी यूज केलेला आहे. त्यानंतर आता आपण काही कंपाऊंड नाऊनचा अभ्यास करणार आहोत. कंपाऊंड नाऊन म्हणजे काय, का असं नाऊन का ते जॉईन करून आलेलं असतं. तर या कंपाऊंड नाऊनचं सिंग्युलर टू प्लुरल कसं होतं ते बघू आपण. आता या ठिकाणी काय करेल, कमांडर इन चीफ, म्हणजे या ठिकाणी जॉईन करून या ठिकाणी हे कंपाऊंड नाऊन तयार होईल. असं जर कंपाऊंड नाऊन जर असतं याच्यामध्ये जो वर्ड महत्त्वाचा राहील त्याच ठिकाणी त्याला काय होतं असतं, प्लुरल होताना यस किंवा इयस जोडला जातो. त्या ठिकाणी कमांडर हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून इथं काय होईल, कमांडर्स, म्हणजे कमांडरला या ठिकाणी यस जोडला जाईल. त्यानंतर मेजर जनरल, हे सुद्धा एक कंपाऊंड नाऊन आहे. या दोघांमध्ये जनरल हा वर्ड महत्त्वाचा आहे म्हणून मेजर जनरल्स, म्हणजे जनरलला या ठिकाणी यस जोडला जाईल. मदर इन लॉ, या ठिकाणी मदर हा वर्ड महत्त्वाचा या कंपाऊंड नाऊन मध्ये म्हणून या ठिकाणी काय होईल, मदर्स, म्हणजे मदर्सला या ठिकाणी यस जोडला जाईल. मॅन सर्वंट, तर या ठिकाणी हे असं नाऊन आहे, इथं मॅनचा पण काय होईल, प्लुरल होईल, सर्वंटचा पण काय होईल, प्लुरल होईल. हे थोडं एक्सेप्शन आहे. तर या ठिकाणी मॅनचा प्लुरल काय होईल, मेन, सर्वंटचा काय होईल, सर्वंट्स. तसेच या ठिकाणी काही फॉरेन वर्ड दिले त्यांचं सिंग्युलर टू प्लुरल कसं होतं ते आपण अभ्यासणार आहोत. फॉर एक्झाम्पल, माऊस, माऊसचं प्लुरल काय होईल, माईस. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सिंग्युलर टू प्लुरल होताना आपण यस किंवा एस जोडत असतो, परंतु यांचे नियम थोडे काय, थोडे रूल्स काय वेगळे. त्याच्यामुळे तुम्हाला असे काही मी वर्ड दिले तर ज्यांचे सिंग्युलर टू प्लुरल कसे होतात हे तुम्हाला समजेल. त्यानंतर मीडियम, मीडियमचा प्लुरल फॉर्म काय होतो, मीडिया होतो. फॉर्म्युला, फॉर्म्युलाचा प्लुरल फॉर्म काय होतो, फॉर्म्युले. डॅटम, डॅटमचा काय होतो, डाटा. सिलॅबस, सिलॅबसचा काय होतो, सिलॅबी. या लेक्चरमध्ये आपण सिंग्युलर अँड प्लुरल नाऊनमध्ये काय एरर्स होतात त्या अभ्यासल्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल्स तसेच पजेसिव्ह साईनमध्ये काय एरर्स होतात नाऊन यूज करताना त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानं माझे व्हिडिओज तुम्ही सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.